घोषणेनुसार मी आता या क्षणापासून पार्क चौक सोलापूरपासून ते 7 रस्ता आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक प्रकल्प कार्यालय सोलापूरपर्यंत मी दंडवत आंदोलन करत आहे। फक्त मुख्याध्यापक, संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी यांच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो। प्रतीक्षा कालावधीचं वेतन तसंच नियमित वेतन मिळत नसल्यानं माता स्वरूप राणी प्राथमिक आश्रमशाळा बैराग तालुका बार्शी येथील सहशिक्षक प्रदीप पाटील यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी दंडवत आंदोलन सुरू केलं। प्रदीप पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार ऑगस्ट 2024 पर्यंतच्या 9 महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीचं वेतन अद्याप मिळालेलं नाही। तसंच नोव्हेंबर 2025, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2026 या महिन्याचं नियमित वेतनही थकीत आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली न निघाल्यानं त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। या संदर्भात त्यांनी संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी तसंच संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदनं दिली। उपोषणाची नोटीस, वेतनाबाबतचे पत्रव्यवहार आणि विविध कार्यालयांकडे केलेल्या तक्रारींचा उल्लेखही त्यांनी निवेदनात केला आहे। प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत प्रदीप पाटील यांनी दंडवत आंदोलन सुरू केलं। प्रलंबित वेतन तातडीनं अदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या आंदोलनामुळे आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नमस्कार, मी प्रदीप काशीनाथ पाटील। मी राहणार बोरोडी खुर्द, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। मी नोकरी करतो माता स्वरूप राणी प्राथमिक आश्रमशाळा तुळशीदासनगर। मला 2023 पासून खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर, जिल्हा धुळे या संस्थेकडून अंतर्गत आमची शाळा चालू आहे। त्या संस्थेअंतर्गत मला 2023 पासून मानसिक आर्थिक त्रास त्या संस्थेने देत आहे। आजही ती संस्था कित्येक कर्मचाऱ्यांना मानसिक आर्थिक त्रास देत आहे। काही कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडलेला आहे। त्याच एक प्रतीक म्हणून आज आमचं जवळजवळ नोव्हेंबर 2025, फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि आज जून चालू आहे। अजूनसुद्धा 6 महिन्याचं नियमित वेतन आम्हा कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही। तर सध्या स्थितीमध्ये काही शिक्षकांना जर न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर त्या शिक्षकांना सेवेतनं कमी करण्यात येत आहे आणि त्यांची बदल्या करण्यात येत आहे आणि आम्हाला धमक्या देत आहेत की बाबा तुम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही तुम्हाला सुद्धा काहीतरी मानसिक आर्थिक त्रास देऊ, अशा पद्धतीचे धमक्या माननीय अशोक आधार पाटील तत्कालीन संस्था अध्यक्ष आम्हाला ते देत आहेत आणि ते राहणार मूळ अंमळनेरचे आहेत। आणि त्यांच्यामुळे आज माझं 9 महिन्याचं प्रतीक्षा कालावधी वेतन आणि नियमित वेतन 6 महिन्याचं, अशा 14 महिन्याचं वेतन आज आम्हाला नाही आहे। आज आमचं पोट त्या नोकरीवर चालतो आहे आणि असूनसुद्धा आज माझा परिवार, माझंच नव्हे तर शाळेतील जवळजवळ 12 लोक आम्ही काम करतो, 10 लोक आम्ही काम करतो। त्या 10 लोकांच्या पाठीमागं 100 लोकांचं कुटुंब जगतो आहे आणि 100 लोकांचं कुटुंब जगत असताना ते लोक आज रस्त्यावर आहेत। मी आज त्या निषेधार्थ मुख्याध्यापक, प्रकल्प अधिकाऱ्यांनंतर माननीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथून माझ्या 9 महिन्याच्या प्रतीक्षा कालावधी वेतन संदर्भात पत्र असून सुद्धा माननीय प्रकल्प अधिकारी वेतन काढत नाहीत। मग प्रशासनसुद्धा मला मानसिक त्रास देत आहे, इकडं मुख्याध्यापक मानसिक त्रास देत आहेत। मुख्याध्यापकसुद्धा वेतन काढायला विचारलं तर तुम्ही जाऊन संस्थेला विचारा आणि संस्थेला फोन करा। संस्था म्हणते मी 8 दिवसात येतो, 9 दिवसात येतो, 10 दिवसात येतो, तुमचं वेतन काढू। आज 6 महिने होत आहे। मुख्याध्यापक, संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी तिघंही मला उडवडीचे उत्तर देतात। त्यामुळे आज आमच्या कुणाचंही वेतन आज झालेलं नाही। जर आज मी 4 जून 2026 रोजी दंडवत घालत आहे आणि मी प्रकल्प अधिकाऱ्यांना आता निवेदन देणार आहे। त्या निवेदनापश्चातसुद्धा जर काही प्रक्रिया नाही झाली तर मी 8 जून 2026 रोजी मुंडन आंदोलन व आमरण उपोषण पूनम गेट, जिल्हा परिषद सोलापूर येथे करणार आहे। कृपया करून माननीय प्रकल्प अधिकारी व आपले मुख्याध्यापक आणि संस्थापक या महोदयांना मी अजून एकदा विनंती करत आहे, मी नोकरी करत आहे आपल्याकडं, मी आपला गुलाम नाही आहे। मीच नव्हे तर माझ्या शाळेतले कोणतेही कर्मचारी आपले गुलाम नाही आहेत। आपण नोकरी करणाऱ्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना आपण योग्य न्याय द्यावा आणि तात्काळ वेतन अदा करावी, नाही तर याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन मोठमोठे आंदोलन आमच्याकडनं घडून जातील आणि त्या आंदोलनात सर्व जबाबदार काही तर कमी जास्त झालं तर माननीय प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक आणि संस्थापक खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, जिल्हा धुळे, शिरपूर, जिल्हा धुळे हे जबाबदार राहतील। धन्यवाद।